कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. रत्नागिरीत सर्वाधिक पाऊस. खेड तालुक्यात 24 तासात 157.58 मिलीमीटर पावसाची नोंद. जगबुडी नदीच्या पाणी पातळीत वाढ. गडब येथील जुगमाता देवळाजवळ सांडपाण्यावरून वाद. ग्रामस्थांनी पाईपलाईन जेसीबीनं उखडली. वडखळ पोलिसात तक्रार दाखल. कुडाळमध्ये पुरुषांची अनोखी वटपौर्णिमा. पत्नीच्या दीर्घायुष्यासाठी विशेष पूजा. 17 वर्षांची परंपरा कायम. आणि हरिहरेश्वर बाणगंगा रस्त्याची दुरावस्था. चिखलामुळे वाहतुकीचा बोजवारा. रुग्ण आणि विद्यार्थ्यांची गैरसोय. पाहूया सविस्तर वृत्त. रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या 24 तासात मुसळधार पावसाची नोंद झाली असून संपूर्ण जिल्ह्यातील सर्वाधिक पाऊस खेड तालुक्यात झाला आहे. जिल्ह्यात एकूण 975 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून त्यापैकी एकट्या खेड तालुक्यात 157.28 मिलीमीटर पाऊस झाला. या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रमुख नद्यांपैकी एक असलेल्या खेडमधील जगबुडी नदीच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली असून नदीने सध्या 4.60 मीटरची पातळी गाठली आहे. नदीच्या पाणी पातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी विनाकारण नदीकाठी जाऊ नये तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. पेण तालुक्यातील काराव ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील गडब येथील जुगमाता देवळाजवळील ओढ्यात सांडपाणी सोडणाऱ्या पाईपलाईनवरून सोमवारी तणाव निर्माण झाला. ग्रामस्थांच्या मते आरडी कॉम्प्लेक्सचे सांडपाणी या ओढ्यात सोडले जात असल्याने त्यांनी तीव्र विरोध दर्शवत ग्रामपंचायतच्या प्रतिनिधींसह जेसीबीच्या साह्याने संबंधित पाईपलाईन उखडून टाकली. यावेळी आरडी कॉम्प्लेक्समधील काही रहिवाशांनी विरोध केला असला तरी पोलिसांच्या उपस्थितीत कारवाई करण्यात आली. दरम्यान या गोंधळात सरपंच मानसी पाटील यांच्यावर मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला असून त्यांनी वडखळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यापूर्वीही या प्रश्नावर प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आला होता, मात्र तोडगा न निघाल्याने ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतल्याने सरपंचांनी सांगितले. घटनेनंतर परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. आज इथे आरडी कॉम्प्लेक्स सांडपाणी काढण्याचा मार्ग चालू होता. त्याच्या अगोदर हे काढू नये म्हणून आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले, सामंजस्याचं धोरण स्वीकारलं. पण इथे ग्रामस्थ आहेत, आमचे ग्रामस्थ आहेत, त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आणि इकडे जो ओढा आहे त्या ओढ्यामध्ये अतिशय घाण आणि गलिच्छ पाणी जात आहे, संडासाचं पाणी जात आहे. ते जाऊ नये म्हणून ग्रामस्थांनी उठाव केला आणि त्यासाठी ग्रामपंचायत त्यांच्या सोबत आहे आणि ग्रामपंचायतनी सदर जेसीबी आणि माणसांनी सांडपाण्याचा मार्ग काढायचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर आम्ही पोलीस पिटिशन मागितलं, तेव्हा आम्हाला दिलं नाही. पण त्याच्यानंतर आता ते सगळे पोलीस तयार झाले आणि पोलीस त्यांच्या बाजूने आहेत. सगळे पोलीस आज इथे आमच्या सरपंचाच्या कानाखाली मारले त्या बाईने येऊन. मग हे कितपत योग्य आहे? आज हा लोकशाहीचा धिक्कार आहे, आज पोलिसांचा निषेध आहे. कारण इथे सगळ्यांसमोर आज सरपंच मॅडम ही लोकांच्या सोबत असताना जर अशा प्रकारची कानाखाली खायला लागते आमच्यासारख्या सरपंचांना, आमच्यासारख्या सदस्यांना, तर मग हा कितपत योग्य आहे? आणि पोलिसांनी दुटप्पी भूमिका घेतलेली आहे, पोलिसांनी वेळ काढूपणाची भूमिका घेतलेली आहे आणि हे खरंच अयोग्य आहे. आज ही सांडपाण्याची लाईन काढली पाहिजे आणि आम्ही काढणारच, काही झालं तरी काढणार म्हणजे काढणारच. मी मानसी मंगेश पाटील, मी सरपंच या गावची. आज आपण ती जी आरडी कॉम्प्लेक्सची लाईन काढत होतो तर ती म्हणजे व्यवस्थित पार पडत होती काढण्यासाठी. तर मी कोणाच्या लागाव म्हणून आम्ही बाजूला एका साईडला उभी होतो. त्याच्यात आमचं काय म्हणजे मध्ये मध्ये गेलो नाही किंवा काहीच नाही. तर त्या महिला आल्या आणि त्यांनी माझ्या कानफाटात मारले डायरेक्ट. माझा काय लक्ष नव्हता, पण तिथे आपले महिला पोलीस अधिकारी उपस्थित होते. त्यांनी पण सांगावं की काय झालं ते. प्रांतांना लेटर केलेलं, ग्रामस्थांनी पण प्रांतांना लेटर केलेलं. आमच्या वेळोवेळी मीटिंग झाल्या, त्याच्यात बीडीओ सरांसोबत पण मीटिंग झाली. बीडीओ सरांनीच प्रत्यक्ष आम्हाला रिक्वेस्ट केली की तुम्ही थोडे थांबा, थोडे थांबा, आम्ही मीटिंग लावतो. म्हणजे कोणाची? दोन्ही यांची, त्यांची पण आणि आमची पण. तर मी ग्रामस्थांना पण रिक्वेस्ट केली की याच्यातून सकारात्मकता निघून व्यवस्थित मार्ग निघाला पाहिजे. तर आमचे हे ग्रामस्थ पण, जमलेला ग्रामस्थ पण तयार झालेले की आपण चला बोलतात तर आपण त्यांच्यासोबत मीटिंग करूया. तर त्यांनी अचानक आम्हाला 10-10:30 वाजता सांगितलं की मीटिंग कॅन्सल झाली आहे. तर सर्वांचं म्हणणं असं होतं की आमची मीटिंग ही पंचायत समितीला झाली पाहिजे, तर आम्ही तिथे येऊ. हे सर्व आम्ही बीडीओ सरांना सांगितलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं की तात्काळ बंद करण्यात यावी असं आम्हाला लेटर दिलं आणि ती काढण्यात येईल. आमच्या गावचा आम्ही हे पण पंच पण की जसं ताई बोलली
की लाईन काढायचं आहे. बघा आमच्याकडे मी शॉर्टकट म्हणजे ग्रामसभेचा पण ठराव आहे आमच्याकडे, प्लस BDO सरांचा पण ठराव आहे, प्लस आमच्याकडे प्रांत साहेबांचा पण ठराव आहे. आणि एवढी गोष्ट असताना पण सुद्धा ज्या ज्या वेळेला आम्ही लाईन काढतो त्या वेळेला त्यांचे पोलीस निरीक्षक येतात आणि सांगतात की तुम्ही कायद्याने चला. तर ठीक आहे, कायद्याने चला म्हणून आम्ही कायद्याचे गेलो. आम्ही SP मॅडमकडे पण पत्र दिलेला होता की जेणेकरून पोलीस प्रोटेक्शन मिळावा. तर SP मॅडमकडे आम्ही जाताना आमची 4ची अपॉइंटमेंट होती. 4ची अपॉइंटमेंट सव्वा तास तिथे आम्हाला लखनौला गेलं. तिथं आमची कोणची दखल गेलेली नाही आहे. म्हणून मग नंतर आम्ही साहेबांची पण मिटिंग केली की जेणेकरून आम्हाला पोलीस प्रोटेक्शन मिळावं. तर साहेब काय बोलले, सध्या पोलीस प्रोटेक्शन मिळू शकत नाही का, तर आम्ही रायगडला आहोत. तर मग साहेब बोल रायगड चांगली गोष्ट आहे, पण तिथं काही गदर करू नका. प्लस आरोग्य कर्मचारी येऊन जे बघून गेले त्याही पण आम्हाला लेटर दिला की ऑलरेडी हे चुकीचं आहे, की हे शरीरासाठी हानिकारक आहे. प्लस बांधकाम सभापती पण येऊन गेले, BDO सुद्धा येऊन गेले. एवढी लोक येऊन एवढे लोकांनी जर सुद्धा आम्हाला न्याय दिला असेल तर हे पोलीस प्रोटेक्शन इथे काय करते आणि आमच्यावर अन्याय काय करतो. आणि दुसरी गोष्ट सर्वात महत्वाचा पर्सन म्हणजे आमचा सरपंच. जर सरपंचाचं जर कुठली येऊन जर बाई कानफडा मारते त्याच्या मारे आमच्या मारली तर आम्ही एकच रिक्वेस्ट करतो की तिच्यावर कठोर कारवाई झाले पाहिजे, तिच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे. आणि जर तिच्यावर गुन्हा दाखल झाला नाही तर मोठं आंदोलन आम्ही पोलीस स्टेशन मध्ये ग्रामस्थ आंदोलन करू. सरपंचाचे कानफडा म्हणजे आमचे कानफडा आहे ती. एवढे बोलून मी माझे शब्द पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. वटपौर्णिमा म्हटलं की पतीच्या दीर्घायुष्यासाठी विवाहित महिलांनी वडाच्या झाडाची पूजा करण्याची परंपरा सर्वश्रुत आहे. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ शहरात या परंपरेला गेल्या 17 वर्षांपासून एक वेगळाच आयाम लाभला आहे. येथे गवळदेव मंदिर परिसरात पुरुष मंडळी एकत्र येऊन आपल्या पत्नीच्या दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि सुखी आयुष्यासाठी वडाच्या झाडाची विधिवत पूजा करतात. पारंपरिक पद्धतीने पूजा, वडाच्या झाडाला फेऱ्या आणि प्रार्थना करत हा अनोखा सोहळा दरवर्षी उत्साहात पार पडतो. यामध्ये ज्येष्ठांसह तरुण आणि नवविवाहित दाम्पत्यांचा उत्स्फूर्त सहभाग असतो. स्त्री पुरुष समानता, परस्पर सन्मान आणि एकमेकांप्रती असलेली कृतज्ञता जपणारी ही परंपरा आता कुडाळची ओळख बनली आहे. पत्नीने पतीसाठीच नव्हे तर पतीनेही पत्नीसाठी प्रार्थना करावी हा सकारात्मक संदेश या उपक्रमातून दिला जातोय. यंदाही मोठ्या संख्येने नागरिकांनी या सोहळ्यात सहभाग घेतला. या अनोख्या परंपरेचं कौतुक होत असून समाजात परस्पर प्रेम, विश्वास आणि समतेची भावना अधिक दृढ करणारा हा उपक्रम ठरत आहे. तर आज आम्ही दोघं इथे आलो होतो आणि इथे आल्यानंतर आम्हाला एक नवीन कन्सेप्ट कळली की इथे दरवर्षी म्हणजे गेली काही वर्ष डॉक्टर निगुडकर सर आणि उमेश गायवणकर यांचा ग्रुप जो आहे तर गेली अनेक वर्ष इथे हे एक चांगल्या प्रकारचं एक कार्य करत आहेत. आणि त्यामुळे आज मी ते हिला घेऊन आलो होतो पूजेलासाठी. मग तेव्हा ते मला म्हणाले की असा कन्सेप्ट आहे आपला की आपण जशी पत्नी आपली जशी काळजी घेते तशी आपण पण पत्नीची काळजी घ्यायला पाहिजे. आणि हा जर विचार रुजायचा असेल तर इथून सुरुवात आपण करूया. मग आज आमचं नव्या आयुष्यात पहिलं पाऊल पडतं आहे आणि आमचा आज नवीन आज चांगला एक कन्सेप्ट आम्हाला कळतोय. त्याच्यामुळे आज आम्ही ह्या उपक्रमात आम्ही सामील झालो दोघंही. आम्ही दोघंही मिळून आज वडाला फेऱ्या मारतोय आणि निश्चितच ह्याचं चांगलं एक ह्याला सायंटिफिक रिझन जे आहे वडाचं की वड हा सर्वात जास्त ऑक्सिजन देतो आपल्याला. आम्ही दोघंही डॉक्टर असल्यामुळे ह्याच्या मागे धार्मिक जसं कारण आहे तसंही आध्यात्मिक जसं कारण आहे तसंही ह्याला एक सायंटिफिक रिझन पण आहे की वडाची पूजा का केली जाते. हा जर दोन्ही साईडनं उरला तर इथे जेवणारी वृक्षतोड आहे किंवा इतर जे वडा संगोपन आहे हे व्यवस्थित केलं जाईल. हा पण संदेशातून सगळ्यांकडून एक चांगला गावणकर सरांनी सांगितला. त्याच्यामुळे ते आम्ही दोघांनी याच्यासाठी एक नवीन न्यू जॉईनिंग आता या वर्षीपासून आमचं दोघांचं सुरू आलं. ही जसं करिअर वर्क तसं मी पण करतो. मी सकाळपासून उपवास केला आहे तिच्यासाठी. त्याच्यामुळे आता हा नवीन दरवर्षी आम्ही ह्या उपक्रमात सामील निश्चित होऊ. धन्यवाद. खूप छान वाटतंय. म्हणजे त्यांनी पण माझ्यासाठी उपवास केला आणि वडाला फेऱ्या मारल्या. खूप लकी फील होतंय की त्यांनी पण हे केलं. माझे बाबा खूप वर्षापासून हे करतात आईसाठी उपवास. सो आज प्रणवनी पण माझ्यासाठी केला. सो मला खूप लकी फील होतंय. आपल्या संस्कृतीमध्ये महिला म्हणजे पत्नी आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभो यासाठी वटसावित्रीचे व्रत करते. तर त्याचप्रमाणे आपणही त्यांच्या पत्नीसाठी ते व्रत करावं अशी संकल्पना आम्ही 18 वर्षापूर्वी मनात आली. डॉक्टर संजय निगुडकर आम्ही सर्व मित्र मंडळी एकत्र येऊन ते व्रत आम्ही सुरू केलं आणि आता 18 वर्ष आहे. हा संकल्प केल्यानंतर त्या पत्नीलाही घरात जसं ती उपवास करते तसं आम्ही उपवास सुरू केला. पहिल्यानंतर आमचा पहिलाच उपवास असल्यामुळे थोडंसं मध्ये खाण्याचा मोह झाला, परंतु पत्नीने थांबवला
परंतु ते व्रत नंतर आम्ही अखंडित चालू ठेवलं आणि याच्या पुढेही ते व्रत चालू ठेवू ही एक भावना आहे की ती आपल्यासाठी करते, आपण तिच्यासाठी करावं. हा 2 चाकांचा रथ आहे, त्या दोन्ही चाकं तितकीच सक्षम असावी अशी भूमिका. खरं तर अतिशय आनंद होतोय. वटसावित्रीचा हा जो कार्यक्रम आहे वर्षानुवर्ष महिला साजऱ्या करत आलेल्या आहेत, पण काही निमित्ताने सिंधुदुर्ग कोकण भागातील दौरा माझा होता, तर त्या निमित्ताने इकडे पूजा करण्याला मी आले. तर खऱ्या अर्थाने मी बघितलं की पुरुष वटसावित्रीचा दोरा बांधतायत. अनेक वर्ष जी संस्कृती यायला पाहिजे होती ती संस्कृती बघताना खरंच महाराष्ट्राच्या ह्या वलयामध्ये मला अतिशय आनंद झाला. तर असंच सगळ्या महाराष्ट्राला मी एक संदेश देऊ इच्छिते. जर महिला सगळं परिधान करतात, महिला नटतात थटतात आणि महिलाने मंगळसूत्र काढलं की म्हटलं जातं की बाबा पुरुष नाही आहे. मग पुरुषाने जर वटसावित्री केली तर खऱ्या अर्थाने त्या महिलेला सुद्धा एक सुखद अनुभवायला मिळेल असं मला वाटतं. कुठेतरी पतीला देव मानलं जातं, त्या अनुषंगाने त्याने जर आशीर्वाद त्या पत्नीला दिला तर अतिशय आनंदाची गोष्ट आहे. त्यामुळे भारत सुजलम सुपलम होण्याकडे कल पण देखील त्याच्यामधून असू शकतो. रायगड जिल्ह्यात वटपौर्णिमेचा सण आज भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. पेण तालुक्यातील झोतेरपाडा परिसरात सुवासिनींनी पारंपरिक पद्धतीने वटवृक्षाची पूजा करून पतीच्या दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना केली. सकाळपासूनच महिलांनी पारंपरिक वेशभूषा आणि साजशृंगार करून पूजेचं ताट हातात घेत मोठ्या संख्येने वडाच्या झाडाजवळ उपस्थिती लावली. यावेळी वडाच्या मुळाशी पाणी अर्पण करून बुंध्याला सुताचे फेरे घालत पिढ्यानपिढ्या चालत आलेली परंपरा जपली. याशिवाय भारत माता अधिक गौरवशाली व्हावी, समाजातील वाईट प्रवृत्तींचा नाश होऊन चांगल्या विचारांचा विजय व्हावा, तसेच सर्वांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभावे अशी सामूहिक प्रार्थना देखील महिलांनी केली. श्रद्धा, संस्कृती आणि कौटुंबिक मूल्यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळाल्याने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला. रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात वटपौर्णिमेनिमित्त अनोखा आणि पर्यावरणपूरक उपक्रम राबवण्यात आला. पेण तर्फे तळे ग्रुप ग्रामपंचायतच्या पुढाकारातून शेकडो वडाच्या रोपांची निर्मिती करण्यात आली होती. यंदा महिलांनी पारंपरिक पद्धतीने या रोपांची विधिवत पूजा करून पतीच्या उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली. विशेष म्हणजे या रोपांचे आयुष्यभर संगोपन करण्याचा आणि पुढील वर्षी याच झाडांची वटपौर्णिमा पूजा करण्याचा संकल्प महिलांनी केला. पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या वडाच्या वृक्षाचे संवर्धन करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. श्रद्धा, परंपरा आणि पर्यावरण संवर्धन याचा सुंदर संगम घडवणाऱ्या या अभिनव उपक्रमाचे परिसरात कौतुक होत आहे. वटपौर्णिमा हा हिंदू संस्कृतीतील विवाहित महिलांचा अत्यंत महत्त्वाचा सण आहे, जो पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी व अखंड सौभाग्यासाठी केला जातो. यावेळेस आम्ही नवीन संकल्प आखला आहे, जो ग्रामपंचायत मार्फत आम्ही शेकडो झाडे इथे वडाची लावलेली आहेत. याच वडाची झाडांची जोपासना आम्ही पुढच्या वर्षी आयुष्यभरासाठी करू. ज्येष्ठ पौर्णिमेनिमित्त साजरा होणारा वटपौर्णिमा सण पेण शहरासह तालुक्यात मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला. सकाळपासूनच विवाहित महिलांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून वडाच्या झाडाची विधिवत पूजा केली. पतीच्या दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी महिलांनी मनोभावे प्रार्थना केली. वडाच्या झाडाला पवित्र धागा बांधत 7 फेऱ्या मारून सावित्री सत्यवानाच्या अखंड सौभाग्याच्या परंपरेचे स्मरण करण्यात आले. पूजा साहित्य, फळे, फुले आणि नैवेद्य अर्पण करून धार्मिक विधी पार पडले. शहरातील विविध ठिकाणी महिलांची मोठी गर्दी पाहायला मिळाली, तर काही ठिकाणी महिला मंडळाच्या वतीनं सामूहिक पूजा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. श्रद्धा, संस्कृती आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा वटपौर्णिमेचा हा सण आनंदी आणि भक्तिमय वातावरणात साजरा झाला. आज सण सौभाग्याचा, वटपौर्णिमेचा, जसं सत्यवानासाठी सावित्रीने वडाची प्रार्थना करून त्याच्यासाठी दीर्घायुष्य मागितले, तसेच आज मी सुद्धा माझ्या नवऱ्यासाठी वडाची पूजा करून दीर्घायुष्य मागितले आहे. त्यासाठी आम्ही 7 फेऱ्या मारल्या पूर्ण. वटपौर्णिमेचा वर्षातून एकदा येणारा हा सण, या दिवशी जसं सावित्रीने वडाखाली पूजा करून आपल्या पतीचे प्राण पुन्हा आणले होते, तसेच आम्ही त्यासाठी प्रार्थना करत आहोत की माझ्या पतीला किंवा सगळ्यांच्याच पतीला दीर्घायुष्य लागावं आणि आम्ही हे आनंदाने
आणि उपवास धरून निर्जरी उपवास करून हे सण साजरा करतो. त्यामुळे आम्हाला खूप आनंद होतो. वटपौर्णिमेचे औचित्य साधत रोहा प्रेस क्लबच्या वतीने अष्टमी येथे वृक्षारोपणाचा सामाजिक उपक्रम उत्साहात पार पडला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या कार्यक्रमात उन्हाळ्यात जंगलातील वणवे आटोक्यात आणण्यासाठी निस्वार्थपणे काम करणारे किल्ला आदिवासी वाडीतील तरुण मंगेश जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता वनसंपत्ती वाचवणाऱ्या तरुणांच्या कार्याचे उपस्थितांनी कौतुक केले. यावेळी सुदर्शन कंपनीचे साइट हेड विवेक गर्ग यांनी प्रत्येक नागरिकाने आयुष्यात किमान 40 झाडे लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा असं आवाहन केलं. कार्यक्रमाअंतर्गत वड, पिंपळ, करंज, जांभूळ आणि बहावा यांसारख्या स्थानिक वृक्षांची लागवड करण्यात आली. पर्यावरण संरक्षण, वृक्ष संवर्धन आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देणारा हा उपक्रम परिसरात विशेष कौतुकाचा विषय ठरला. खूपच आनंद वाटतो का रोहा प्रेस क्लब जे आहे आणि त्यात जाधव साहेब वृक्षावर भरपूर प्रेम आहे. बनवा लागला तुरंत फोन करणार, आम्ही येतोच, आम्ही उपस्थित राहतो. एक आमची चांगली टीम बनलेली आहे. पाले खुर्दपासून जवळजवळ रोहा शहरपर्यंत जवळजवळ आपण 70% जंगल वाचवला. खूप चांगलं काम केलं आणि त्यात ही जी माणसं आहेत, आज किल्ला गाव आज जवळजवळ 1000 गावात लोकसंख्या असून 3,500 संख्या असून हे फक्त तीन शिलेदार हे माझ्याबरोबर वनवाईत व्हायला, बाकी गावातला कोणी आला नाहीये. तरी असो, ज्या स्लोपवर जंगल आहे तो जंगल भविष्यात नंतर त्रासदायक होणार आहे, कारण पाणी मुरून झाडं जळून त्याच्यामध्ये खूप तकलीफ होईल. उद्या भविष्यात दरडी कोसळण्याचाही धोका आहे. तर त्या ठिकाणी गावातून तिथं सीड्स बॉक्स किंवा काही रोपं लावायला मी त्यांना विनंती केलेली आहे. आम्ही त्यांच्याबरोबर असू. जैसे संजय जी ने बताया कि जो प्लांटेशन है उसका महत्व बहुत है. मैं एक बात यहाँ बोलूँगा कि हम अपनी लाइफ में बचपन से लेके और एंड तक जो ऑक्सीजन को कार्बन डाइऑक्साइड में कन्वर्ट करते हैं, तो उसके लिए हर इंसान को 14 ट्री लगाना चाहिए. अगर घर में मान लीजिए 5 पूरे फैमिली मेम्बर हैं तो 5 × 14. जब हम वो लगाते हैं तो हम जितना ऑक्सीजन को कार्बन डाइऑक्साइड में कन्वर्ट किया है, ट्रीज हमारे कार्बन डाइऑक्साइड को ऑक्सीजन में कन्वर्ट करते हैं. तो ये सब चीज़ अगर अपन ध्यान रखेंगे तो सराउंडिंग में बहुत सी ग्रीनरी रहेगी. कोकणात पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील निसर्गरम्य सवतकडा धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाला आहे. मुंबई गोवा महामार्गावरील तिवंडमाळपासून सुमारे 4 किलोमीटर अंतरावरील चुना कोळवण येथील हा धबधबा दरवर्षीप्रमाणे यंदाही पर्यटकांना आकर्षित करू लागला. हिरव्यागार वनराईच्या सानिध्यात उंच कड्यावरून कोसळणारा पांढरा शुभ्र धबधबा वर्षा पर्यटनासाठी खास आकर्षण ठरत आहे. धबधबा परिसरातील झाडी झुडपांची साफसफाई स्थानिक ग्रामस्थांनी केली असून पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी धोकादायक पायवाटांवर बांबूंची संरक्षक व्यवस्था करण्यात आली आहे. पावसाळ्यात मोठ्या संख्येने पर्यटक येथे भेट देत असल्याने निसर्गाचा आनंद घेताना स्वतःच्या आणि इतरांच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी असं आवाहन स्थानिकांकडून करण्यात आलंय. चुना कोळवण राजापूर तालुक्यातील सवतकडा हा धबधबा मागील काही वर्षापासून प्रसिद्धीच्या शिखरावर पोचलेला आहे आणि असंख्य पर्यटक ह्या पावसाळी सहलीसाठी इथे आवर्जून भेट देतात. त्या धबधब्याची जी पायवाट आहे खाली उतरण्याची ती पावसात दरवर्षी थोडीशी खराब होते, तर त्याची डागडुगी करण्यासाठी पर्यटकांची गैरसोय होऊ नये म्हणून मौजे चुना कोळवण आंबेडकर प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही दरवर्षी श्रमदान शिबिराचं आयोजन करतो आणि येणाऱ्या पर्यटकांची गैरसोय दूर व्हावी म्हणून ती पायवाट दुरुस्त करतो. हा सवतकडा राजापूर तालुक्यातील ओणीपासून जवळपास 5 किलोमीटरावरती अंतरावरती आहे आणि दरवर्षी ह्या सवतकड्याचा आनंद घेण्यासाठी असंख्य पर्यटक आपल्या कुटुंब कबिलासह इथं आवर्जून भेट देतात. तर आपणही ह्या माध्यमातून आम्ही सर्वांना आवाहन करतो. हा निसर्गरम्य सवतकडा सध्या खूप प्रसिद्ध झालेला आहे. तर आपणही या सवतकड्याचा लाभ घेऊन आपल्या कुटुंबासह आपल्या ह्या कोकणात ह्या पावसाळी सहलीनिमित्त धबधब्याचा आनंद घेऊन आपण हा सवतकडा आणखी नावारूपाला आणू शकता. आणि मी सर्वांना आमच्या वतीने मंडळाच्या वतीने सर्वांना आवाहन करतो की आपणही सवतकड्याची आपल्या नातेवाईक मित्रमंडळींपर्यंत हा सवतकडा पोचवावा आणि सर्वांना ह्या पावसाळी निसर्गरम्य कोकणात जास्तीत जास्त लोकांनी यावं आणि इथल्या कोकणातलं निसर्गरम्य जे स्वरूप आहे ते लोकांपर्यंत पोचवावं असं मी सर्वांना विनंती करतो.
या संवाद कड्यावरती जे पर्यटक येतात त्यांना पुन्हा एकदा नम्र विनंती करू इच्छितो मौजे आंबेडकर प्रतिष्ठानच्या वतीने, आपण इथे आल्यानंतर उंच ठिकाणावरून उडी मारण्यात आला ज्याच्यातनं आपल्याला इजा होणार नाही. जे पर्यटक येतात त्यांनी मद्यपान करणं टाळावं, ज्याच्यातनं इतर येणाऱ्या पर्यटकांना त्रास होईल ह्याची एक खबरदारी घ्यावी. आणि जे लोक मद्यपान करून येतील त्याच्यावरती प्रशासन आणि स्थानिक इथली लोक यांची पूर्णपणे करडी नजर आहे. याची सर्वांनी नोंद घेऊन ह्या संवत्सराचं नाव कुठेही खराब होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्या आणि सर्वांनी मिळून या संवत्सराचा आनंद घ्यावा असं मी मौजे सुनाकुलन आंबेडकर प्रतिष्ठानच्या वतीने सर्व पर्यटकांना पुन्हा एकदा आवाहन करतो. सामाजिक कार्यकर्ते मंगेश मोरे यांनी खेड नगरपालिकेच्या दवाखान्याचा तसेच शासनाच्या आपला दवाखाना या दोन्ही दवाखान्यांची पोलखोल केली आहे. सकाळी 11 वाजले तरी एकही वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी या दवाखान्यात उपस्थित नसतो हे त्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन सिद्ध केलंय. तसेच त्यांनी राजकारण्यांना देखील टोला लगावला असून केवळ थाटामाटात उद्घाटन नको तर व्यवस्थेवर देखील अंकुश ठेवायला हवा असं आवाहन सामाजिक कार्यकर्ते मंगेश मोरे यांनी केलंय. पाहुयात खेड नगरपालिकेच्या दवाखान्याची मंगेश मोरे यांनी मांडलेली वस्तुस्थिती. नमस्कार, मी सामाजिक कार्यकर्ते मंगेश मोरे बोलतोय. आज आपण खेड नगरपालिकेचा तो दवाखाना आहे तिथे आपण उभे आहोत. हा काही दिवसापूर्वी नगरपालिकेने मोठ्या थाटा उत्साहात उद्घाटनाचं केलेलं की लोकांच्या प्रदर्शनात आणून दिलेलं की आम्ही हा दवाखाना चालू केलाय म्हणून. पण आता बघतलात तर ह्या दवाखान्यात कोण हाही नाही. ह्या दवाखान्याला लॉक आहे. हा घरडा त्यांनी चालवायला घेतलेला आहे. पण आजची परिस्थिती अशी आहे इथे डॉक्टरही नाही आणि कोण कर्मचारी नाही. आता आपण तसंच त्याच्या बाजूला आपला दवाखाना आहे त्याची परिस्थिती तुम्हाला दाखवतो. या इकडे या इकडे ते बघा. आता ते बघा, ह्या खेड शहरातली आणि इतर तालुक्यातली जनता, गोरगरीब जनता आशेने मोठे असते की आमचा कुठेतरी मोफत उपचार होईल. आणि आज परिस्थिती इथं आपल्या दवाखान्यात आज 11 वाजलेले आहेत. आज 11 वाजलेले आहेत. आज तारीख 29 आहे. हे बघा, दरवाजा उघडतो मी, एकही अधिकारी आतमध्ये येत नाही. दाखवून तुम्ही बघू शकता. हे बघा, इथे मी आता अर्धा तास उभा आहे तरी इथं एकही अधिकारी आतमध्ये उभा कोणी नाही आहे. तर इथं विचारला असता तर डॉक्टर नाही आले आहेत, हे आले आहेत, अशी रोजची यांचे प्रश्न आहेत, त्यांची उत्तर आहेत. तर आमची एवढीच विनंती आहे की नगरपालिकेला की हे जे तुम्ही उद्घाटन वगैरे काय केलात, लोकांना दाखवलात, त्याचा काही फायदा होत नाही. आणि हे असंच रोज कधी दवाखान्यात डॉक्टर नसतो. आत्ताची परिस्थिती बघा, आत्ताची परिस्थिती आहे. तर याच्यावरती कुठेतरी प्रशासनाला आणि शासनाला आमचा विनंती आहे की आम्ही जिल्हाधिकारीकडे पण याची तक्रार देणार आहे की लवकरात लवकर रोजच्या दवाखान्यातले जे डॉक्टर आहेत ते नियमित इथं यावे ही आमची विनंती आहे. धन्यवाद. रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर जवळील बाणगंगा, सावरवाडी आणि साक्षुभैरी या वाड्यांना जोडणाऱ्या मुख्य रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था समोर आली आहे. पावसाच्या सुरुवातीलाच रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल साचल्याने वाहतूक धोकादायक बनली असून ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. समोर आलेल्या दृश्यांमध्ये चिखलामुळे एक रिक्षा पुढे जाण्याऐवजी मागे घसरताना दिसत आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार गेल्या 15 वर्षांपासून या रस्त्याची आवश्यक दुरुस्ती झालेली नाही. या मार्गाचा वापर बाणगंगा, सावरवाडी आणि साक्षुभैरी येथील विद्यार्थी, नोकरदार, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्ण दररोज करतात. मात्र रस्त्याच्या दुरावस्थेमुळे पोहोचण्यासाठी लागणारा वेळ वाढला असून चिखलामुळे वाहन चालक देखील या मार्गावर जाण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली असून अन्यथा प्रशासनाविरोधात तीव्र ठिय्या आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थ आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं दिला आहे. आता या मागणीवर प्रशासन कोणती भूमिका घेणार याकडे स्थानिकांचं लक्ष लागलंय. मुंबईतील मराठी अमराठी वाद आणि जैन समाजाशी संबंधित घडामोडींवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते नितीन सरदेसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शांतताप्रिय समाजाला भडकवण्याचे काम कुठल्या तरी राजकीय पक्षाकडून केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. शांत असलेल्या समाजाला अचानक उद्युक्त केले जात असून यामध्ये राजकीय हेतू असल्याचा दावा सरदेसाई यांनी केलाय. जैन समाजालाही त्यांची चूक लक्षात आली असल्याचं सांगत मुंबईतील सामाजिक सलोखा कायम राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. रत्नागिरी जिल्हा दौऱ्यादरम्यान प्रसार माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी भूमिका मांडली. नक्कीच आहे कुठेतरी काही मुद्दामून काही समाजांना जे तसे शांतताप्रिय समाज आहेत त्यांना उद्युक्त केलं जातं असं दिसतंय. आणि कारण ते तसे शांतताप्रिय व्यापारी समाज आहेत पण त्याच्यामधून अचानक गेल्या काही वर्षांमध्ये अशा पद्धतीच्या गोष्टी केल्या जाणं हे काही अपेक्षित नाही आहे.
त्यामुळे त्यांना कुठल्या तरी राजकीय पक्षाकडूनच त्या पद्धतीने करण्यासाठी कोणीतरी लोक सांगत असावेत, पण मला असं वाटतं की त्यांनाही ते कळून चुकलेलं आहे आणि यापुढे समाजामध्ये सलोखा नक्की राहील. त्यांना आपली चूक लक्षात आलेली असावी असं मला वाटतं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते नितीन सरदेसाई यांनी रत्नागिरी जिल्हा दौऱ्यादरम्यान पक्षाच्या संघटनात्मक बांधणीबाबत विश्वास व्यक्त केला. रत्नागिरी जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमोद गांधी यांच्या रूपानं एकमेव जिल्हा परिषद सदस्य निवडून आल्याचा आनंद असल्याचं त्यांनी सांगितलं. सध्या पक्षाचा एकच सदस्य असला तरी तो प्रभावीपणे काम करत असून नागरिकांमध्ये त्याच्याबद्दल चांगल्या भावना असल्याचं सरदेसाई म्हणाले. आगामी काळात होणाऱ्या विविध निवडणुकांमध्ये मनसेला अधिक चांगला प्रतिसाद मिळेल आणि पक्षाचे अधिक उमेदवार निवडून येतील असा ठाम विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. रत्नागिरी जिल्ह्यात पक्षाची संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न सुरू असल्याचं देखील त्यांनी यावेळी नमूद केलं. आलेलं हे माझ्या दृष्टीने आनंदाची गोष्ट आहे आणि पुढच्या येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये ती संख्या वाढलेली असेल. एक असला तरी तो अतिशय चांगलं काम करतोय. लोकांमध्ये त्यांच्याबद्दल खूप चांगली भावना आहे आणि येणाऱ्या भविष्यकाळामध्ये ज्या ज्या इथे कुठल्या निवडणुका होतील, निवडणुकीला वेळ आहे मला माहिती आहे, पण तरी ज्या कुठल्या जवळपास छोट्या मोठ्या निवडणुका होतील त्याच्यामध्ये आम्हाला अधिक चांगला प्रतिसाद मिळेल आणि संख्येने सुद्धा आमचे लोक अधिक मोठ्या संख्येने निवडून जातील याची मला खात्री आहे. शिक्षक हा केवळ ज्ञान देणारा नसून विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणारा मार्गदर्शक असतो. श्री वासुदेवानंद सरस्वती माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय माणगाव येथील व्यावसायिक विभागाचे प्राध्यापक प्रमोद रवींद्र धुरी हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत. तब्बल 35 वर्षांहून अधिक काळ त्यांनी निष्ठा, प्रामाणिकपणा आणि विद्यार्थी केंद्रित दृष्टिकोनातून शैक्षणिक सेवा बजावली. त्यांच्या प्रदीर्घ सेवेला गौरव देण्यासाठी माणगाव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने भावपूर्ण सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. यावेळी संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापक आणि मान्यवरांच्या हस्ते त्यांचा शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबरोबरच संस्कार, शिस्त आणि जीवनमूल्ये रुजवणाऱ्या प्रमोद धुरी यांच्या कार्याबद्दल उपस्थितांनी कृतज्ञता व्यक्त करत त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. याचा बुलेटिनमध्ये वेळ झाली. इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बुलेटिनसह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त माझे कोकण.